अक्षय तृतीयानिमित्त आज मी जाणार आहे अमेरिकेतील इंडियन टेम्पलमध्ये. सो त्या अगोदर हे बघा, मी तुम्हाला काही झाडं खरेदी करताना दाखवलं होतं. सो त्यानंतर मी एक गुलाबी कलरचा रोज पण आणला होता आणि त्याला हे खूप छान असं फूल लागलेलं आहे. सो पहिलंच फूल आलेलं आहे आणि छान अक्षय तृतीयाला देवाला वाहण्यासाठी मी ते तोडलेलं आहे. आणि हे बघा, बाकीची मी झाडं आणली होती ती थोडीफार इथे लावली आहेत आणि थोडीफार बॅकयार्डमध्ये. आणि या साईडला बघा, हा येलो कलरचा रोज आहे पण त्याला फुलं आलेली नाही आहेत. पण आमच्या नेबरच्या रोजच्या झाडांना बघा किती रोज आलेले आहेत. अमेरिकन लोक फुलं मोस्टली तोडत नाहीत. आणि आजचं वातावरण बघा, थोडंफार ढगाळ आहे. सो सर्वात अगोदर मी हे पहिलं फूल देवाला अर्पण केलं आणि त्यानंतर आली आहे मंदिरामध्ये. सो सध्या या मंदिराचं इथे काम चालू आहे, त्यामुळे तुम्हाला इकडे थोडं कन्स्ट्रक्शन दिसत असेल. पण हे मंदिर खूप छान आणि सुंदर आहे. सो चला आपण आतमध्ये जाऊया आणि आतमधून हे टेम्पल कसं आहे ते मी तुम्हाला दाखवते. सो हा मंदिराचा मेन एंट्रन्स आहे आणि ते एंट्रन्सलाच बघा किती छान आणि असं बनवलेलं आहे. अजून तो काम चालूच आहे, बऱ्याचशाच गोष्टी अजून इथे इनकम्प्लीट आहेत. सो आतमध्ये आल्यानंतर या मंदिरासाठी काही मूर्ती आलेल्या आहेत, अशा गरुडाच्या आहेत, त्यानंतर हनुमानाच्या आहेत. सो या अजून प्रस्थापित केलेल्या नाही आहेत, त्यामुळे इथेच ठेवलेल्या आहेत. आतमधून हे मंदिर असं दिसतं आणि ते छोटे छोटे देवांचे सेपरेट मंदिर पण आहे. सो आता मी आली आहे मंदिराच्या आतमध्ये. सो आतमध्ये मी फारसं काही शूट घेत नाही आहे, थोड्याफार तुम्हाला गोष्टी दाखवते. सो सर्वात अगोदर इथे कुमकुम ठेवलेलं आहे, सो ते मी स्वतःला लावून घेतलं. हे मंदिर आहे तिरुपती बालाजी यांचं. सो तुम्ही ते बघू शकता, खूप छान अशी मूर्ती आहे. मी थोडं लांबून घेतलेलं आहे पण ही बऱ्यापैकी मोठी आणि सुंदर अशी आहे. सो मी आता बाहेर आली आहे आणि ते प्रसादमधून त्यांनी असा राईस दिलेला आहे. एका बाजूला आहे हनुमानाचं मंदिर, ज्याचे बाहेरून असं स्ट्रक्चर बनवलेलं आहे जे खूप छान वाटत आहे. आणि पूर्ण मंदिराचं कन्स्ट्रक्शन बघाल तर खूप सुंदर, खूप छान आणि कोरीव असं बनवलेलं आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त हा अक्षय तृतीया आहे, जो खूप शुभ मानला जातो. आणि या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी सोने, चांदी किंवा नवीन वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानलं जातं. आणि या दिवशी गरजूंना अन्न, वस्त्र किंवा पैसे दान करणं हेही खूप चांगलं समजलं जातं. व्यासमुनी आणि भगवान गणेश यांच्या सहाय्याने आज महाभारत लिहायला सुरुवात झाली असंही मानलं जातं. आणि सतयुग आणि त्रेतायुगाची सुरुवात पण आजच झाली असंही समजलं जातं. आणि काही ठिकाणी कुबेराला धनप्राप्ती झाली आजच्या दिवशी असंही समजलं जातं. सो इथेच बाजूला हे महादेवाचं पण मंदिर आहे. सो आतमधून मी तुम्हाला दाखवलं आणि बाहेरून हे नक्षीकाम बघा, खूप छान वाटत आहे. अगदी प्राचीन मंदिरात आल्यासारखं वाटत आहे. सो अशा पद्धतीने आम्ही अमेरिकेमध्ये अक्षय तृतीया साजरी केली. Thanks for watching video.